नमस्कार, मी सुगंधा पंकज राघडवार। जर्मनीमध्ये वोल्सबर्ग येथे आम्ही असतो। आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी गणपती आणि गौरी हा मोठा आनंददायी सोहळा असतो। आम्ही पुण्यात असताना पण दरवर्षी अगदी धूमधडाक्यात हे साजरे करत असू। आता इथे आल्यापासून पण इथल्या लोकांना, इथल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती, आपल्या देशाचा अभिमान हा सगळा पुढे कळावा या दृष्टीने आम्ही तो इथे पण जोपासला आणि आम्हाला इथला मित्र परिवार पण खूप छान लाभला, जे सगळं ह्या गोष्टी करू लागायला मदत करतात। तर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी काहीतरी वेगळं करू असं डोक्यात होतं। इथे मी आणि पंकज म्हणजे माझे यजमान, आम्ही दोघंच इथे असतो, आमचा मुलगा पुण्यात असतो। तर काय करावं असं ठरत असतानाच युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 7 गडकिल्ले रिकॉग्नाइज केले। त्या गोष्टीचा आनंद एवढा झाला की त्या क्षणी ठरवलं या वर्षीची थीम ही महाराजांचा गड किल्ला उभा करायचा। त्या दृष्टीने मी आणि माझ्या यजमानांनी वेगवेगळे महाराजांची वेगळे रूप थोडक्यात दाखवण्याचा इथे प्रयत्न केलाय। तर अशी थीम ठेवली आहे की गडावर महाराजांच्या महालामध्ये गणपती आणि महालक्ष्मींचा सोहळा पार पडतोय। तर मी आता तुम्हाला थोडक्यात इथे दाखवते की आम्ही कसं केलं आहे। हा असा महाराजांचा महाल तयार केलाय आणि इथे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। त्यानंतर अशी एक सुंदर दीपमाळ तयार केली आहे आणि इकडे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो न भूतो न भविष्यती असा झाला होता असं आपण इतिहासात ऐकतो, तो इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। हे छोटे ढाल, तलवार, सूर्य, महाराजांची कट्यार, त्यानंतर महाराजांची आराध्य देवता जगदंबा तुळजाभवानी हिचं पण अधिष्ठान झालेलं आहे आणि इथे महाराज विराजमान आहेत। हा महाराजांचा खजिना आहे, राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांना मिळालेलं धन धान्य हे सर्व काही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर महाराजांची प्रिय देवीला अर्पण करणाऱ्या कवड्या आणि हा रत्नजडित असा खांब पण आम्ही इथे तयार केलाय। आणि हे असे बुरुज तयार केले आहेत, बुरुजावरती मावळे आहेत, भालदार आहेत, चोपदार आहेत, भगवा झेंडा सगळीकडे फडकतोय, अभिमान वाटतोय। उद्या आता इथे महालक्ष्म्यांचं आगमन होईल, त्याची पण तयारी चालूच आहे। हे इथे राजचिन्ह असं प्रतीक म्हणून इथे हा एक देखावा छोटासा केलाय। त्यानंतर इकडच्या बुरुजावरती पण एक विराजमान आहेच मावळे आणि महाराज इथे विराजमान आहेत सिंहासनावरती आणि ते बघतायत की सगळा सोहळा व्यवस्थित पार पडतोय की नाही। त्यानंतर ही महाराजांची प्रख्यात कट्यार आणि हा इकडे पुन्हा एक भगवा, हे आमचं देवघर आहे छोटंसं। आमचे कुलदैवत लक्ष्मी व्यंकटेश विराजमान आहेतच। इकडे पण एक भालदार आहेत, वरून बघतायत सगळं नीट घडतंय की नाही, पहारा चालूच आहे अखंड। आणि इथे खाली महाराजांनी 8व्या वर्षी घेतलेली रायरेश्वरावरती शपथ की स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्राणात प्राण आणि असेपर्यंत लढत राहील आणि महाराजांनी ते करून दाखवले। ही अशी इथे रायरेश्वराची पिंड पण तयार केलेली आहे छोटीशी। इकडे पण हा एक रत्नजडित खांब आहेच। हे छोटंसं तुळशी वृंदावन। नमस्कार मंडळी, मी पंकज राघडवार। तर आपण आता बघितलंच की श्री महाराजांचा महाल, त्यांचा राज्याभिषेक याचा देखावा
सुगंधांनी कशा प्रकारे अस्तित्वात आणला आहे, तयार केला आहे. सांगायचा महत्वाचा मुद्दा हा की हा सर्व देखावा घरात असलेल्या जुन्या वेगवेगळ्या खोक्यांमधून, पृष्ठांमधून तिने बनवलेला आहे. बॅकड्रॉप आणि हा वॉलपेपर सोडून कुठलीही वस्तू तिने नवीन विकत न आणता घरात असलेल्या सर्व टाकाऊपासून बनवलेला हा देखावा आहे. घरात असलेल्या अनेक इतर कलाकुसरीच्या वस्तू, गोष्टी तिने जपून ठेवल्या होत्या आणि त्या एकत्र जोडून हा सर्व भव्य देखावा तिने साकारलेला आहे. त्याकरता खरंच तिचे खूप खूप कौतुक, कारण कचऱ्यातून कला निर्माण करणे ही एक वेगळीच कला तिच्या स्वतः अंगी आहे. मी तर म्हणेन की महाराजांनीच ही मला प्रेरणा दिली आहे. जसं महाराज म्हणत होते राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, तसं मी म्हणेन हा देखावा व्हावा ही महाराजांची इच्छा. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. गणपती बाप्पा मोरया.